उशीर होतोय महाराज. आपण इथे पायऱ्यांवर का थांबलोय? महाराज नाही येणार आहे सावित्री. कशाला तिची वाट पाहताय? म्हणजे ती रमली त्या पक्षामध्ये. सोडा तिचा नाद. महाराज मुहूर्त टळू नये एवढंच आम्हाला वाटतं. सावित्री आली असती तर आम्हाला आनंदच झाला असता. अहो आम्ही आमचा मान स्वतःहून तिला दिला असता. पण महाराणी असताना मुहूर्त टळणं बरोबर नाही ना. म्हणजे आम्हाला शोभणार नाही ते. आणि तुमचीही प्रतिष्ठा उणावेल महाराज. ऐका आमचं, आपण जाऊयात आता लक्ष सावित्रीकडे नाही, देवीच्या पूजेकडे द्यायला हवं. हो ना? आणखी काही वेळ. मुहूर्ताला अद्यापही थोडा अवकाश आहे. हो, शेवटच्या क्षणापर्यंत लेकीचीच वाट पहा. आमचं काही म्हणणं नाही त्या बाबतीत. पण जितकं प्रेम आपण लेकीवर करतात तेवढं आमच्यावरही असू द्या म्हटलं. नाही म्हणजे तुमच्यासाठी आम्ही आमचं राज्य, आमचे पिताश्री या सगळ्याचा त्याग करून आलो आहोत. आणि तुम्हीच आमच्याकडे अशी पाठ फिरवलीत तर. बरोबर आहे तुमचं. जाऊया आता आपण. खरंच येणार नाही का सावित्री? नाही. जोपर्यंत पूजा सुरू झाल्याचा संकेत देणारा शंखनाद देवळातून ऐकू येत नाही तोपर्यंत तुम्ही क्षणभरही चिंचा खायचं थांबवायचं नाही. थांबलात की तलवार फिरलीच म्हणून समजा. नाही नाही राजमाता, दया करा. आम्ही पकडण्याच्या कार्यात मदत केली ना, थोडी तरी सूट द्या ना. पकडून काय उपयोग? गेला ना उडून. एका साध्या पक्षाला तुम्ही संपवू शकला नाहीत. आणि कारण काय? तर चिंचा कमी पडल्या. आता घ्या, मनसोक्त चिंचा खा. शंखनाद झाला की समजेल. दक्ष सेनेच्या हातून पूजा घडली आणि सावित्रीला अद्दल घडली. राजमाता, दया करा. पण सावित्री तर इथून निघाली. ती जर वेळेत पोचली तर महाराणींच्या हातून पूजा कशी होणार? सावित्री वेळेतच काय, पण देवळात पोचू शकणार नाही अशी तजवीज केली आम्ही. पाहिलं, रथानं वेग घेतला की कोणत्याही क्षणी रथाचं चाक निखळून पडेल. आणि आम्हाला वेळेत पोचायचंय देवळात. अजून वेगाने, अजून वेगाने.
महाराज, देवीच्या सूर्यदर्शनाची वेळ जवळ येत चालली आहे. त्या अगोदर पूजा उरकायला हवी. अमात्य, महाराज, सावित्रीची काही चाहूल लागते का बघा. नाही महाराज. काय करायचं महाराज? महाराणी पूजा करतील ना? ठीक आहे. बसावं महाराणी. सावित्री येते, सावित्री येते. टोकू टोकू, सावित्री येते, सावित्री येते. थांबा थांबा, सावित्री आता पूजेला बसेल. लक्ष्मी येते. आता या बरणीत कुंडातील औषधी पाणी भरीत मी आणि वायू वेगाने जात सूर्य बुडवादी तातोपाशी. कुठे असतील ते कुंड? हे देऊळ नगरातल्या देवाचं. त्याच्या दारचं पाणी नाही येत नाही, पण त्याच्या पायी माथा ना टेकवी. हे फूल ना आहेत तर ती चूक. पुन्हा एकदा त्या एवढ्याशा मुलीनं तुझं नाक कापलं, तुला ताटावरून उठवलं आणि तुझा पूजेचा मानही हिरावला. पण तरीही पूजा तिच्या नाही, माझ्याच हातून होईल. मंदिराच्या पायऱ्या चढून सावित्री वर येईल खरी, पण पूजेआधीच गटांगळ्या खात कायमची कुंडाच्या तळाशी जाईल. तीही स्वतःहून.
ए कोण रे तू? थोडा चक्रवर्ती राजा आहेस? राज करण्याच्या आधी देवळात चालत होतास? चला बाजूला. राजकन्येसाठी थांबलेत सगळे. राजकन्येच्या हातून पूजा झाली की मग मिळणार प्रजेला दर्शन. चल हो बाजूला आणि आधी कापड घाल अंगावर. असाच उघडा फिरतोय. चल निघितून. सावित्री, काय झालं? कुठे हरवलीये? अगं कसला तरी अद्भुत सुगंध आला होता आवाजीत. कधी कधी न अनुभवलेला. कसला बरं असेल तो? अगं पूजेसाठी किती फुल आहे तिथे. नाही त्यांचा नाही. मग कोणी लावलेलं अत्तरात असेल. नाही नाही, महाराजांकडे तर सगळी उंची अत्तर आहेत, पण तो सुगंध अत्तराचा नाही, पूजेतल्या धुपाचा पण नाही. मग कसला असेल तो? अगं कुठे चालली? तिकडे त्या पायऱ्यांवर आली होती त्या सुगंधाची लहर. येऊ दे, ते विसर आता. मला आधीच रागवलेत. उशीर झालाय आपल्याला. चल पटकन. ओढा खायचाय का तुला? नाही, चल. तुझं लक्ष कुठे आहे आणि इथे यायला वेळ का झाला? त्या पक्षानं आधीच येऊन वर्दी दिली होती. महाराज, तुमच्या रथाचं ताथा, आम्हाला लवकर पोहोचायचं होतं म्हणून आम्ही मधल्या रस्त्यातून आलो, पण चुकलो, धडपडलो म्हणून उशीर झाला. बरोबर, चला आता लवकर आतमध्ये. थांब सावित्री. पूजेचा मान मिळवायला तू तर वायू वेगाने आलीस सावित्री. नाही नाही, मान नकोय आम्हाला. पूजा तुमच्याच हाताने होऊ दे. छे छे, महाराजांची इच्छा आम्ही नाही मोडणार. पूजा होऊ दे तुझ्या हातनं. पण अगं अवस्था बघितलीस का तुझी? या दरिद्री मुली बरोबर राहून तुझीही कळा गेलीये. मातीने माखलीयस अगदी. अशी येणारेस का देवीच्या गाभाऱ्यात? ताबडतोब कुंडावर जा, तोंड हातपाय स्वच्छ धु आणि मगच गाभाऱ्यात पाऊल टाक. होय महाराणी, हे पटलं आम्हाला. दक्ष भाऊ, राजकन्ये बरोबर जा आज्ञा महाराणी. आणि कुंडाचा तळ कसा असतो हे तिला दाखवा. चल सावित्री. येता रे. कमळा, काय रे, कशाला कडमडायला गेला होता कुंडामध्ये? अरे बाप रे, हा बुडला होता की बुडावला होता? नशीब काठावरून ओरडला म्हणून वाचला तरी. कुंडात काय तोंड पाहायला गेला होतास काय? ना पाहण्यासाठी. अरे वेळ लागला का काय? या कुंडातील पाणी औषधी आहे. अरे या पाण्याला प्रचंड ओढ आहे. यात जर कोणी पडलं तर जिवंत बाहेर येत नाही. माणूस डोहात ओढलाच जातो. 10 जणांनी बळ लावलं तरी प्रवाहाचा सामना करता येत नाही. अरे देवी आदिशक्तीची कृपा म्हणून वाचलात. जा इकडून.
येऊ नका परत इथे. भया पण तू अथे कसं पोहोचित? मी तर राज मला ते हुंबा गर्दी ना आवडीत मज आवडी. पण कुठे राहीत इतकी माणसं? नगरात महल असीत पण ना तरी नगरभर उत्सवात फिरत असीत. त्यासी ना लागे घर उत्सवात खाणं पिणं हुंब. चल सत्तू बघित साऱ्या गमती जमती. ना मी सूर्यबुडीच्या आधी ताकवासी तोंड दाखवीत अट असीत ना. या बरणीत कुंडातील औषधी पाणी भरीत आणि निघीत ना. आम्ही हुंबा मजा करीत. बिया बरणीत कुंडातील औषधी पाणी भरीत. तुम्ही दोघे हुंबा मजा करीत. एक प्रहर मग तिघे भेटीत त्या झाडापाशी आणि निघीत. कळीत कळीत. राजकन्या, हे काय करताय आपण? आम्ही इथे असताना स्वतः राजकन्या पाणी काढू लागल्या तर? महाराज घाबरू नका. मी सांगते महाराजांना की मीच आज्ञा दिली होती. आम्हाला आमचं काम करू द्या. चला सरका, आम्हालाच पाणी काढायचंय. क्षमा करा, पण पाण्याला खूप ओढ आहे. मोठे मोठे गटांगा खातात. तुमच्या जीवावर बेतेल. कृपा करून मला पाणी काढू द्या. कळत नाही राजकन्या काय सांगतेय ते? राजकन्याच्या आज्ञेचं पालन करा. आणि मी आहे ना माझ्या बादशीच्या रक्षणासाठी. तुम्ही महाराजांच्या सुरक्षेसाठी मंदिराजवळ जा. जशी आज्ञा. सौ खुशाल उतर पाण्यात आणि घे हवं तितकं पाणी. हा हो मामा.